दरम्यान याची जी झळ आहे ती हॉटेल व्यवसायाला देखील मोठ्या प्रमाणात बसलेली आपल्याला पाहायला मिळते आणि अशातच जे कोल्हापूरमधले नागपूरमधले हॉटेल व्यावसायिक यांनी मात्र आपलं डोकं चालवलेलं आहे। पारंपरिक पद्धतीने आता हॉटेलचं जेवण करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। यासाठी त्यांनी आधार घेतलेला आहे तो म्हणजे चुलीचा। चुलीवरचं जेवण शिजवण्यास या सगळ्या हॉटेल व्यावसायिकांनी सुरुवात केलेली आहे। चुलीवर जेवण बनवताना अनेक आव्हानं खरं आहेत, त्यामुळे व्यवसाय बंद करावा लागेल अशी भीती व्यावसायिकांना देखील हॉटेल व्यावसायिकांना वाटू लागलेली आहे। माझ्याकडे 2 शिल्लक सिलेंडर राहिलेले होते आणि ते सायंकाळपर्यंत पुरत नाही। माझ्या दुकानाचा फ्लो हा दुपारनंतर खूप जास्त वाढत असतो, तोपर्यंत माझं हळूहळू काम चालत, म्हणून हा पर्याय व्यवस्था मी निवडलेली आहे आणि त्याच्यात माझं हळू काम चालत आहे। संध्याकाळच्या वेळेस कसं प्रॉब्लेम येते, त्यावेळेस मी दोन्ही चूल प्लस गॅस याचा वापर करून माझं काम काढून टाकेल। खरं तर हॉटेल व्यावसायिकांनी या चुलीवर जेवण बनवायला सुरुवात तर केलेली आहे, मात्र हे चुलीवरचं जेवण तयार करत असताना कुठल्या नेमक्या अडचणी आहेत, कुठली आव्हानं त्यांच्या समोर आहेत, आपण ते जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। गॅसच्या तुलनेत लाकडी चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी जास्त वेळ लागतो। ग्राहकांना सर्व्हिस देताना अधिकचा वेळ लागतो। सर्व पदार्थ लाकडी चुलीवर बनवणं हे सहज शक्य होत नाही। काही पदार्थांसाठी गॅसची हळूवार उष्णता आवश्यक असताना ते पदार्थ मेन्यू कार्डमधून वगळावे लागतात। स्वयंपाक करताना धूर पसरेल, मात्र ओपन गार्डन रेस्टॉरंट असल्यास धुराची तेवढी समस्या होणार नाही। त्यामुळे अशी एक आव्हानं जी आहेत ती सगळ्या हॉटेल व्यावसायिकांसमोर उभी आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।